आयुष्यातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण अनुभवा ड्रीम न्यूज सोबत. वन स्टेप प्रेग्नन्सी टेस्ट कार्ड. ड्रीम न्यूज. नोकरीचा आमिष दाखवून तरुणाची तब्बल 1,20,000ची फसवणूक करणाऱ्या प्रौढाला शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना 19 डिसेंबर 2016 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत घडली आहे. जमील हनीफ शेख वय वर्ष 43 राहणार टीचर्स कॉलनी देवनार गोवंडी मुंबई असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. त्याच्या विरोधात सुभाष सुंदरनाथ किडिये वय 57 राहणार बाजारपेठ रत्नागिरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार जमील शेख यानं 2016 ते 2017 या कालावधीत सुभाष किडिये यांचा पुतण्या प्रसन्न शिवराज किडिये याला ऑइल ड्रिलिंग रिगवर इलेक्ट्रिशियन पदावर नोकरी लावतो असं सांगून त्याच्याकडून रोख 20,000 रुपये घेतले. त्यानंतर सुभाष किडिये यांनी वेळोवेळी ऑनलाईन चेक अशा स्वरूपात जमील शेखला एकूण 1,20,000 रुपये दिले होते. पैसे देऊनही त्यांचा पुतण्या प्रसन्न किडियेला नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच 29 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी मुंबईहून संशयिताला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दांडेली येथील चंद्रकांत विष्णू गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात त्यांना हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत ग्रीन किलबॅक असं म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावानं ओळखला जातो. त्याला सुखरूपपणे पकडून सर्पमित्र महेश राऊळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिलं. मंगळवारी रात्री 11 वाजता दांडेली येथे एकाच्या घरी साप आलाय असा फोन आला आणि लगेच महेश राऊळ तुळसवरून दांडेली येथे पोहोचले. त्यांनी बघितलं तर त्यांना नेहमीपेक्षा वेगळा साप दिसला. जो साप तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ नाही तरी सुद्धा हा जास्त आढळून येत नाही. कारण त्याचा रंग हिरवा असल्यामुळे आणि त्याचा अधिवास हा हिरव्या झाडाझुडपात गवतात असल्यामुळे तो जास्त आढळून किंवा दिसून येत नाही. क्वचित तो मानवी वस्तीत आढळून येतो. गवत्या साप कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुळात त्याचा समावेश होतो. याचं शास्त्रीय नाव मॅक्रोपिस्थोडॉन प्लॅम्बिक्युलर असं आहे. समुद्र सपाटीपासून 700 ते 2000 मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही तो आढळतो. महेश राऊळ यांनी त्याला सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलंय. रत्नागिरी शहरातील शीळ येथील तरुणानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 4 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धेश अशोक कदम वय 26 वर्ष राहणार शीळ कदमवाडी रत्नागिरी असं गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत त्याच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार सोमवारी 4 सप्टेंबर रोजी सिद्धेशनं नवीन बांधलेल्या घराच्या किचनमधील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्याच्या पालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीनं सिद्धेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिद्धेशला तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाठदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हाडांच्या मजबूतीसाठी पीडीफास्ट आयुर्वेदिक कॅप्सूल्स, फास्ट ऍक्टिंग फॉर्म्युला. पीडीफास्टची युक्ती, वेदनेपासून मुक्ती. पीडीफास्ट लिनिमेंट मध्ये सुद्धा उपलब्ध. मालवण मनसे पदाधिकारी यांची विद्यार्थी ग्रामस्थांसह मालवण एसटी आगारात धडक. तारकर्ली देवबाग येथील विद्यार्थी व नागरिकांनी मनसे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक विष्णू कुबल यांना लेखी पत्राद्वारे एसटी प्रशासनाच्या संबंधात तक्रारी दिल्या होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी मनसे विद्यार्थी आणि नागरिकांसमवेत मालवण एसटी आगार विभागात धडक दिली. एका चालकाकडून विद्यार्थ्यांना कायम अरेरावी स्वरात वर्तणूक केली जाते असे विद्यार्थ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमोर प्रशासनाला सांगितले. मनसेकडून आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थ्यांना व नागरिकांना केलेली अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. वेळीच कारवाई करा, अन्यथा मनसे पॅटर्नमध्ये भूमिका घेतली जाईल असे सांगितले. यावर एसटी प्रशासनाकडून पुढील कारवाई करू त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले असे प्रतीक कुबल यांनी मंगळवारी दुपारी माहिती देताना सांगितले आहे. नोव्हेंबरनंतर कधीही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यास प्रशासकीय यंत्रणा तयार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर वन नेशन वन इलेक्शन झालं तरीही प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग फारच कमी असल्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे रत्नागिरीत आले होते. त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आजही अनेक घटक मतदानाच्या प्रवाहापासून दूर आहेत. या सर्व घटकांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक यंत्रणेचं महत्त्व अधोरेखित व्हावं यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एकही नागरिक मतदान यादीत नाव येण्यापासून आणि मतदानापासून वंचित राहू नये यासाठी घर ते घर सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. BLO मार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. राज्यात आत्तापर्यंत 85% सर्वे पूर्ण झालाय. यामुळे प्रत्येक मतदाराचं सर्वेक्षण होणार आहे. जे मतदार घरी आढळणार नाहीत त्यांची माहिती घेतली जाईल. त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. मतदार यादीतून नाव कमी करताना 7 नंबर फॉर्म भरून घेतला जाईल. BLO पर्यंत पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्यानंतरच ते कमी केलं जाणार आहे. मतदार यादी परिपूर्ण करण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदवून घेतले जातील. या मतदार याद्यांचं ग्रामसभेत प्रभाग वाचन केलं जाणार आहे. यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसलं तरी चालेल, मात्र मतदार यादीमध्ये तुमचं नाव असायलाच पाहिजे असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री करणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्याचं देशातील राजकीय वातावरण वेगळं आहे. त्यामुळे समाज माध्यमातून फेक न्यूज वारंवार येत असतात. अशांना पायबंद बसावा या दृष्टीनं कारवाईची पावलंही उचलली जाणार आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विशेष अभियानही राबवलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 80 वर्षावर व्यक्तींना घर बसल्याही मतदान करता येणार आहे. दिव्यांगांनाही ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात 5,695 दिव्यांग असून 59,000हून अधिक 80 वर्षांपेक्षा वृद्ध व्यक्ती असल्याची माहिती त्यांनी दिली. सन 2019मध्ये आचारसंहिता भंगाचे 9 गुन्हे दाखल झाले. त्यातील 7 गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटले सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. जिल्ह्यातील मतदार नोंदणी आणि अन्य कामं चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक केलं. गणेशोत्सव काळात डीजे बंदी. मालवण शहर मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्रशासनाच्या नियोजन बैठकीत पोलीस निरीक्षक यांची माहिती. डीजेला परवानगी नसल्याने गणेशोत्सव काळात डीजेला बंदी असणार आहे. पारंपरिक स्वरूपात वापर होणाऱ्या वाद्यांचा वापर करावा. मिरवणूक, स्पीकर यांना प्रशासनाची परवानगी घ्यावी. अशा प्रकारच्या सूचना मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवण शहर मामा वरेरकर नाट्यगृह येथे मंगळवारी सायंकाळी पार पडलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत सर्वांच्या सहकार्यातून गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन केले आहे. निवती मेढा आडवेळवाडीत जाणाऱ्या रस्त्यावरील 3 ठिकाणचे अनधिकृत असलेले बांधकाम सरपंच अवधूत रेगे यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस बंदोबस्तात JCBच्या सहाय्यानं तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. निवती मेढा आडवेळ येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी तब्बल 12 तास उपोषण केलं होतं. आज खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आलं आहे. याबाबत सरपंच अवधूत रेगे काय म्हणाले ते पाहूया. नारायण कुचरेकर, ग्रामस्थ आडवे निवती मेढावरती. आज जवळजवळ 2001 पासून जिल्हा परिषद हा रस्ता नोंद होता. तरी असून सुद्धा आज 15मध्ये काही ग्रामस्थांनी जिथे अडथळे आणून रस्त्याला आडकाठी व्यक्त केली. वाहतुकी जाण्या येणाऱ्या ग्रामस्थांचे, लहान मुलांचे आणि वाहतुकीचे भरपूर हाल झाले. ग्रामस्थांनी आज 7 वर्ष दीपकभाई केसरकर पालकमंत्री यांच्या आदेशानुसार हा रस्त्याचे जे अडथळे होते ते अडथळे हटवण्यात आले. ते अडथळे हटवल्यानंतर 7 वर्षांनी आज पुन्हा ग्रामस्थांना अनेक त्रास सहन करावा लागला. पालकमंत्री, परत बिडुवांकडे जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झाला. परत त्यानंतर शासकीय अनेक विभागांकडे, जे विभाग या संबंधित निगडीत असतील त्या अनेक विभागांकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने करून शेवटी ग्रामस्थांना नाईलाज असतं उपोषणाला बसण्याचा सुद्धा मार्ग पत्करावा लागला. आणि उपोषणाच्या मार्गांती आज शेवटी ग्रामपंचायत निवती मेढा यांनी हा रस्ता सर्व सदस्यांच्या सहमताने, सर्व शासकीय पोलिसांच्या संरक्षणात आज अडथळे हटवण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा अडथळे हटवून प्रश्न संपत नाही. पुढे जो वाढीचा रस्ता अपूर्ण राहिलेला आहे तो सुद्धा शासनाने आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांची दखल घ्यावी की आम्ही सुद्धा आज काहीतरी महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आम्ही कुठेतरी आम्हाला दुर्बल करून असे टाकू नका, दुर्लक्ष आम्हाला करू नका, की आम्हाला सुद्धा एक तुमच्या सहकार्य महाराष्ट्रात सामावून घ्या. कारण आम्ही खूप दुर्लक्षित राहिलेलो आहोत. आज वाटतं की आम्ही स्वतंत्र झालो की नाही झालो. आम्हाला आज तुमची आरोग्याची सुविधा मिळत नाही, शिक्षणाची मुलांचे ते अतोनात हाल होत आहेत. मुलं पाण्यातून वाहून गेल्यानंतर तुम्ही रस्ता बनवणार का? आमचा बंधाऱ्याचं काम राहिलेलं आहे. आमची घरं वाहून गेल्यानंतर तुम्ही जो बंधारा बनवणार का?
की तुम्ही भांडतच आपसात राहणार. हां, तर तुम्ही लक्ष द्या आमच्याकडे थोडं मायबाप सरकारने. एवढीच मायबाप सरकारकडे आमची नम्रतेची विनंती आहे. आणि सरपंच महाशय अवधूत रेगे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि असंच सहकार्य यापुढेही सुद्धा त्यांचे राहोनी अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. मी अवधूत रेगे सरपंच मेढाणे होती. 29 डिसेंबरच्या अगोदर मी ह्या मेढा आडवेवाडीतील लोकांना एक शब्द दिला होता की ज्यावेळी मी सरपंच बसेल त्या दिवसापासून ह्या कार्याला शुभारंभ करेन. तेव्हा याचा शेवट कधी होईल तो मला सांगता येत नाही, पण शुभारंभ तर नक्कीच करेन. अशा परिस्थितीत मी जवळजवळ 8 महिने होत आले. 8 महिन्याचा दीर्घ कालावधीत त्यांना उपोषणासारखा सुद्धा मार्ग अवलंबावा लागला. त्यांच्यासोबत त्यावेळीसुद्धा मी होतो, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे. आणि अशा पद्धतीने आमच्या सहकार्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा रस्ता आज जे अनधिकृत बांधकाम झालेलं होतं ते तोडून पूर्ण करण्यात आलेलं आहे. यापुढे जो पुढचा रस्ता आहे, भविष्यात शासन दरबारी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते करून इथे होणाऱ्या मुलाबाळांचे जे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या त्यानंतर होणारे आजार माणसांचे हाल. काही वेळा असा प्रसंग झाला आहे की इथून प्रवास करताना वाटेतही मनुष्य दगावलेले आहेत. असे प्रसंग माझ्या माहितीत आहे, त्याच्यापूर्वीचे नाही पण माझ्या माहितीत आहे. असे घडलेले असताना कोणी अज्ञाताने केलं असेल तर आम्हाला कोणाशी वाद तंटा करायचा नाही, पण भविष्यात प्रत्येकाचा जिथे घर आहे तिथे रस्ता पाहिजे ह्या भूमिकेतून हे सगळं होतं आहे आणि हे असं होणार.